त्या गुंजवणीचं पाणी माझ्या भोर आणि वेल्ल्याला तिथं त्यांना जे दिलेलं आहे ते देऊ, जे बाकीचं राहतं ते पुरंदर तालुक्यामध्ये आलं पाहिजे, तिथं नाझऱ्याला आलं पाहिजे. नाझऱ्याच्या खाली माझ्या आंबीपासून पार संगमापर्यंत करा नदीवर बॅरेज आहे, त्या बॅरेजमध्ये सुधारणा करायची, त्याबद्दलचा शब्द मी दिलेला आहे. मी शब्दाचा पक्का आहे. माझ्या हातामध्ये अर्थव्यवस्था आहे, अर्थमंत्री म्हणून मी तुमच्या समोर बोलतोय. त्यामुळं ती कामं करण्याच्या करता निधी पाहिजे. पुरंदर उपसा सिंचन योजना आपण केली, माझीच त्याच्यामध्ये अंतिम सही झाली. त्यावेळेस मी तुमच्या सगळ्यांच्यामुळं जलसंपदा मंत्री होतो. ते काम सुरू केलं आणि 35,000 एकराचं क्षेत्र ओलिताखाली आणलं. दुर्दैवाने पुणे आणि पिंपरी चिंचवडचं खराब पाणी जे ड्रेनेजच्या मार्फत येतं ते नदीत मिसळतं आणि ते पाणी नाईलाज असतं. आपल्याला तिथनं टप्पा 1, टप्पा 2, टप्पा 3, टप्पा 4, टप्पा 5 पर्यंत उचलावं लागतं. त्याचा अनुभव सोपा परिसरातल्या माझ्या सहकार्याने घेतलेला आहे. आणि मग ते पाणी पिण्याच्या लायकीचं नसतं, पण शेतीच्या लायकीचं आहे. वास मारतं, परंतु त्याच्यामुळे खतं कमी लागतात, पण ते सतत येत नाही. कधी कधी तिथं प्लास्टिकच्या बाटल्या अडकतात, प्लास्टिकचा कचरा अडकतो, कागद प्लास्टिकचे अडकतात आणि मग ते बंद चालू होतात. त्याकरता मध्ये आम्ही सगळ्यांनी एकनाथ शिंदे, देवेंद्र आणि मी 54 कोटी रुपये मंजूर केले. त्याचा टेंडर निघालाय. त्याचा टेंडर मी विनंती केली सोमेश्वर कारखान्याला तुम्ही भरा, कारण ते सगळं कार्यक्षेत्र सोमेश्वर कारखान्याचं आहे. त्या पद्धतीनं तिथं काम आपल्याला करायचंय. ते काम करण्याच्या करता आपण सरकारमध्ये पाहिजे. तुम्ही मध्ये आठवा, ज्या वेळेस उद्धव ठाकरे आणि आपण केलेलं सरकार पडलं, नंतर 1 वर्ष आपण सरकारमध्ये नव्हतो, आपली कामं ठप्प झाली, आपल्याला अडचणीला सामोरं जावं लागलं. त्या पुन्हा आपण सरकारमध्ये गेल्यावर ती पूर्ववत सुरू झाली. त्याच्यातून आपले प्रश्न सुटायला लागले, त्याच्यातून आपल्याला निधी मिळायला लागला. शहरी ग्रामीण भाग